एनसीएमसी कार्ड वाटपात धुळे बस स्थानकाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक. कॅशलेस व्यवहारास मदत तर कार्ड सक्तीचे नाही. महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवासी ग्राहक नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरात नोंदणी अभियान सुरू असून धुळ्यात देखील या ठिकाणी एसटीओ एनसीएमसी कार्ड प्रमुख राहुल देवरे यांच्या माध्यमातून धुळे बस स्थानकात सदर एनसीएमसी स्मार्ट कार्ड वाटप होत असून या ठिकाणी राहुल देवरे यांनी या नोंदणी अभियानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात केल्याने या ठिकाणी महाराष्ट्रातून बस स्थानकाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून आणला. 13,000हून अधिक स्मार्ट कार्ड या ठिकाणी एनसीएमसी कार्ड वाटप करण्यात आले असून सदरचे हे कार्ड सक्तीचे नसून परंतु टप्प्याटप्प्याने या ठिकाणी नागरिक ग्राहकांनी आपली नोंदणी करावी, स्मार्ट कार्ड बनवून घ्यावे. सदरचे स्मार्ट कार्डच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे कॅशलेस व्यवहार व्हावा. या उद्देशाने टप्प्याटप्प्याने या ठिकाणी नागरिक ग्राहकांनी आपली नोंदणी करावी, स्मार्ट कार्ड बनवून घ्यावे, परंतु सदरचे कार्ड हे सक्तीचे नाही असे देखील वारंवार या ठिकाणी शासनामार्फत सांगण्यात येत आहे. तर याबाबत एसटीओ एनसीएमसी कार्ड प्रमुख राहुल देवरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र शासन राज्य परिवहन मंडळाने एनसीएमसी कार्ड लॉन्च केलेले आहे. लॉन्च केलेल्याचं मागे उद्दिष्ट असं आहे की कॅशलेस हा प्रवास व्हावा म्हणून त्यांनी ही योजना काढलेली आहे. ज्या नागरिकांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलं होतं त्या नागरिकांचे स्मार्ट कार्ड आलेले जवळजवळ 13,000 कार्ड आलेले आहेत. त्या कार्डामधून बरेचसे 3,000 ते 4,000 कार्ड वाटल्या गेलेले आहेत. अजून वाटप चालू आहे. नागरिकांना माझी विनंती आहे, कोणाची काळजी घ्या, जसा वेळ मिळेल तसं या, काही करू नका, सगळ्यांना कार्ड मिळणार आहे बरोबर. त्यानंतर हे कार्ड तुम्हाला शॉपिंगलाही चालणार आहे. धुळ्यात पुढे महाराष्ट्रात आपलं धुळे जिल्ह्याचा धुळे बसस्टँडचा 1 नंबर आलेला आहे. सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन, सगळ्यात जास्त कार्ड हे आपले आलेले आहे आणि कोणाची गैरसोय न होता आपण सगळ्यांना सुविधा दिलेली आहे. आणि प्रत्येक नागरिकाला मी अजून परत विनंती करतो की शासनाने हे कार्ड अजून सक्ती केलेली नाही आहे. उन्हाचं येऊ नका, जसं वेळ मिळेल तसं हळूहळू या, अजून भरपूर मुदत आहे. आधार कार्ड सारखे हे कार्ड असणार आहे, याची मुदत कधीही संपणार नाही आहे. म्हणून आज पण मी सांगतो, पहिलेही सांगितलं आहे की कोणीही गर्दी करू नये.